आणि सूर्याने आत्मसंततेनं माझ्या हृदयाचा जो आत्मभाव जी स्थिती सुखमय करते त्याला आत्मभाव म्हणतात. अंतःकरणाची स्थिती सुखमय, आनंदमय, निरामय, अभेदमय माऊली करतात अनुभव. आणि भेदाचा नाश होऊन वृत्ती ईश्वराशी समर्पित होती आणि बुद्धी अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाला आलिंगन देती. ही रामाच्या भेटीची स्थिती. भगवंताची भेट म्हणजे बुद्धीचा संबंध आणि अंतःकरणाची वाटचाल वृत्ती आणि अभेदात्मक अंतःकरणाची स्थिती. ज्ञानानं भेद प्रगट होतो, अविद्येनं भेद सतत बुद्धीत नांदतो आणि तुम्हीचा हा आविष्कार जागा होतो अंतःकरणामध्ये. तू आणि मी हे संपल्याशिवाय तोच मी हा आविष्कार जागा होत नाही. या जगाचा संबंध वृत्ती सोडत नाही, मी पण थांबत नाही, अहंकार जळत नाही, तोपर्यंत परमात्मा बुद्धीला मिळत नाही. म्हणून अध्यात्माचा लाभ होतो तो साधकाला, अज्ञान जातो ते साधकाचं, जीवन मुक्त होता येतं ते साधक, जन्म मृत्यू थांबतात ते साधक, पाप पुण्य उत्पन्न होत नाही तो साधक, जो कर्म करून बाजूला जात तो साधक, अलिप्त दशा प्राप्त होती तो साधक, प्रतिनिमित्त होती तो साधक, ईश्वराचा संबंध भोगता येतो तो साधक, जगताचा भ्रम संपतो तो साधक, आणि जो ईश्वरावर सोबत राहतो नांदतो त्याच्यासोबत ईश्वर ध्यानामध्ये प्रगटतो तो सिद्ध, तो सिद्ध महात्मा, महान आत्मा, ब्रह्मवेत्ता, ज्ञानी, सद्गुरु सत्संगामध्ये प्रसाद मिळालेला सत्स्वरूपाचा आविष्कार अंतःकरणात तयार झालेला तो सद्गुरु, तो स्वरूपाशी एक रूप असलेला तो सद्गुरु, जो आनंदाचा भोग घेतो तो सद्गुरु, जो सद्रूपाशी एकरूप होतो तो सद्गुरु, असंच जगताचा त्याग होतो तो सद्गुरु, त्या देहाचा बाध होतो तो सद्गुरु, भ्रमाचा नाश होतो तो सद्गुरु, अंतःकरणामध्ये असलेल्या अविद्येला आग लागते तो सद्गुरु, त्यांच्यामुळे जीवाच्या विद्या जळून जाते. त्या सद्गुरुमुळं मी कोण कळून जात, त्या सद्गुरुमुळं ज्ञानाचा रस्ता मिळतो आणि अंतःकरणाला मी कोण कळतं, तेव्हा हे खोटं नातं संपत आणि खरी स्थिती अनुभवाला येते ती ब्राह्म्य स्थिती, आत्मस्थिती, आनंदाची स्थिती, दुःखाची निवृत्ती, अद्वैताची प्राप्ती आणि भेदात्मक, भ्रमात्मक, वासनात्मक ही स्थिती नष्ट होती. जेव्हा परमात्मा स्पष्ट होतो अंतःकरणामध्ये अभेदाच्या ज्ञानानं, वेदाच्या पावरनं, संताच्या कृपेनं, अंतःकरणाच्या स्थितीनं आणि ओमीच्या शब्दानं अंतःकरणामध्ये परमात्मा प्रगट होतो आणि तो साधक स्वरूपामध्ये विलीन होतो. सिद्ध दशा प्राप्त होती, ज्ञानमय अवस्था तयार होती, अज्ञानाची स्थिती संपून जाती, देहाची वाटचाल वृत्ती उत्पन्न होती, ती म्हणतात जीवन मुक्ताची खरी स्थिती. अज्ञान म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, तू म्हणजे काय आणि मी म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, अभेद म्हणजे काय, माया म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, विकार म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, वासना म्हणजे काय, जेव्हा बुद्धीला कळायला लागतं तर ती भगवंताकडे वळायला लागते. ती बुद्धी देहाला ओळखत नाही, ती दुःखात थांबत नाही, तिला अविद्या शिवत नाही, ती व्यवहारात रमत नाही, ती जगताला आहे म्हणत नाही, ती स्वरूपाहून सरकत नाही, ती शब्दाला शिवत नाही,
बुद्धी भेदात राहत नाही आणि ती वृत्ती अभेदमय, ज्ञानमय, सुखमय, त्यामध्ये ज्ञान भरून दिलं संतान, ग्रंथ करून दिले वेदान, मन शांत केलं श्रवणान, मोक्ष हातात दिला गुरुन, आणि अविद्या संपवता आली वेदांमुळं श्रवणांमुळं. अविद्याच्या क्षराला संपत्ती, त्या क्षराला दीक्षा पूर्ण होती, साक्षी भाव जागा होतो, परमार्थ पूर्ण होतो, जीवन सफल होत, मन राम होत, स्वतःच राज्य भोगता येत आणि दुःखाला पाणी देता येत. ती आत्मस्थिती मध्ये राहणं बुद्धीचं वैभव आहे. मग बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एक केशवराजे सकळ सिद्धी. एक सिद्धी असेल तर केशवापाशी बुद्धीनं राहणं, केशवाला पाहणं, केशव होणं, केशवाला बुद्धीनं आलिंगन देणं. सोपं नाहीये वेद, सोपं नाहीये भगवंता, सोपं नाही आत्मचिंतन, सोपं नाही श्रवण, सोपं नाही बुद्धीला कोण मी हे करणं. जोपर्यंत बुद्धीला मी ती ओळख होत नाही, स्वतःची जाणीव होत नाही, देहाचं भान ती टाकत नाही, पाप पुण्य ती पुसत नाही, संताकडे ती रमत नाही, शास्त्रामध्ये ती खेळत नाही आणि श्रवणाला ती आत घेत नाही, तोपर्यंत तिला सुख नाही, मोक्षाचं तर नावच नाही, नावच. म्हणून जी बुद्धी वेदामध्ये असती, जी बुद्धी भेदामध्ये असती, भेदातल्या बुद्धीला दुःख आणि अंतःकरण थैमान घालतो. केवळ दुःखाची अवस्था म्हणजे संसारी लोक. मी माझं म्हणजे संसारी, हे बुद्धी म्हणजे संसारी, कर्माचा संबंध म्हणजे संसारी, पाप पुण्याचे हाव म्हणजे संसारी, आणि देहाचं भान म्हणजे संसारी, विषयाची घाण म्हणजे संसारी. फार घाण वृत्ती, पण साधक तसा देहाची जाणीव न होणं, विषयाचं ज्ञान समाप्त करणं, वैराग्याचा दीप लावणं, विवेकासोबत सतत राहणं, गुरूंचं ज्ञान घेणं, वेदाची शक्ती येणं, स्वरूपाला सतत जाणणं, अंतर्मुख वृत्तीला नेणं, बहिर्मुख जगताचा त्याग करणं, संताची दीक्षा घेणं, अभेदाचं ज्ञान होणं, देहाचा बाध होणं, स्वरूपाची खाण येणं, अज्ञानाची खाण जाणं, तो साधा, तो साधा. आयुष्याच्या टप्प्यात पायऱ्या चढायला आपल्या आयुष्याच्या, हे सोडा, हे सोडा. चिंतन, आपले श्वास, आपला ध्यास केवळ ईश्वर. प्रारब्ध बाजूला सरकार शिकावं, त्याच्या दुःखाला पुसता यावं आणि संतापाशी जगता यावं, श्रवणाला बघता यावं आणि गीतेमध्ये बुद्धीला ठेवता यावं. देहात बुद्धीला ठेवून काय, नात्याकडे बुद्धीला नेऊन काय, विषयाचं भान घेऊन काय, जगताला आहे म्हणून हातात काय, काय हातात, काहीच नाही माऊली. जगताकडे आहे म्हणायची स्थिती म्हणजे भ्रांती येते. जी नाही त्याला आहे केलं, म्हणजे आहे त्याला मायेनं झाकून दिलं आणि वृत्तीमध्ये दुःखाचं रोप लावलं आणि मनाला दुःखामध्ये बांधून टाकलं. जगताचं भान सतत आलं, देहाचं मी पण वाढून गेलं,
मन तुमचं मातीत गेलं, मातीत गेलं मन, परमार्थात ना नाही. म्हणून जीवनाची सार्थकता श्रवणानं, भक्तीनं, नामानं, दानानं, कर्मानं, सतसंगानं, माऊलीच्या ओवीनं, गीतेच्या शब्दानं, वेदाच्या रस्त्यानं, भक्तीच्या मार्गानं, निष्काम कर्मानं, दान धर्मानं आणि तीर्थाच्या पुण्यानं भगवंताची ओळख आहे आणि भगवंताची स्थिती आहे, अज्ञानाची निवृत्ती आहे आणि त्या ठिकाणी सुखाची अनुभूती आहे. त्याचं नाव परमार्थ. त्यांच्या जीवनाला खरा अर्थ त्याचं नाव. चला थांबते. कीर्तन बघा. पाठ सुनाते हैं शिव शंभू, डमरू बजाते हैं, डमरू बजाते हैं, आते हैं. कुणाच्या? तुमच्या आमच्या नाही. आदिशक्ती. वेदों का पाठ सुनाते हैं शिव शंभू, डमरू बजाते. मौनी सुभटा उभारीला अंगवठा, जया नराचा, जया नराचा. आता भगवंताने अर्जुन या दोघांचा सुसंवाद साधलेला आहे. 8वा अध्याय आणि श्लोक 34 आहे. रजोगुणाचं वर्णन आहे. धैर्य कसं असं सांगितलं. रजोगुणाचं धैर्य. अगोदर 3 गुणाचं कार्य आणि तर धैर्य. प्रेरणा समजून घ्यायची भाषा. 3 गुणाचं कार्य आणि ह्या 3 गुणाचं धैर्य. किती सूक्ष्मता, किती सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म आहे. आणि हे जाणणं म्हणजेच ज्या भगवंताच्या प्राप्तीची अंतःकरणाची ओढ आहे. ते अंतःकरण भगवंताला समर्पित आहे. जी बुद्धी भगवंताला आलिंगन देतीये, जो बोध मनामध्ये नांदतोय, जो वेद बुद्धीत खुलतोय, आणि जी ओवी मनाला नाचवतीये आणि बुद्धीला हसवतीये. ओवी माऊलींची हो ओवी माऊली खरं. सामर्थ्य आहे. ओवी फार शक्ती ओवी मध्ये. हृदयातली भक्ती माऊलीची ओवीची शक्ती एकत्र आली, ज्ञानाची ज्ञप्ती वाढते. काय सांगतात. आणि त्या ओवीचा जो बोध हृदय बुद्धीला कसा ठेचता येतो, आणि ज्या बोधीचा आणि बुद्धीचा आणि त्या ओवीचा संबंध होतो, तो श्रवणाचा प्रसाद अंतःकरणात येतो. मन सावध होत आणि तो फल हृदयात राहत आणि अंतःकरणामध्ये आनंदाचा चिदिलास तयार होतो. तो माऊलीचा प्रसाद. जी ओवी सांगते ते मन ऐकत, जी ओवी बोलते ते हृदयाला टच होत. जे मनोगत आहे बा माऊलीचं ते जगाच्या हातात येत. हे ज्ञानाचं नातं, हे ज्ञानाचं नातं. प्रेम म्हणजे ईश्वर आहे. प्रेम म्हणजे आनंद आहे. प्रेम म्हणजे ओवी आहे. प्रेम आणि ओवी म्हणजे सुख आहे. आणि सुख म्हणजे परमात्मा आहे. आणि परमात्मा म्हणजे या शब्दात गोवलेली एक शक्ती अद्भुत. ओवीच्या शब्दात ओवलेली एक अद्भुत शक्ती म्हणजेच मुक्ती. साष्टांग माझा रमाकांत एका एका शब्दात आहे माझा रमाकांत. तर माऊलीची ओवी आणि त्याची पावर ही साधकाला कळते बेटा, इतरांना नाही. ओवी तर माऊली काय म्हणतात, अगदी अगदी प्रेरणा. जसं मुलगा काही असो, कसा असो, आई त्या दोषाला पाहत नाही, कारण संबंध नाळीचा आहे.
सदा माफ करणारा अंतःकरणाचं. पुत्राचा नाही, कदापि नाही. हो माऊली, ईश्वराचा त्याला येता येत नाही म्हणून आई बनवली. मान्य करा आम्हाला आई. आणि आहे सोबत राहती ती माऊली. तिचं कार्य सर्व सुखाच्या लहरी. ज्ञाना बाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी. ज्ञाना बाई अलंकापुरी शिव विठ्ठले जुनाट. ज्ञाना बाई तेथे मुकुट. ज्ञाना बाईचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञाना बाईचे चरणी शरण एका जनार्दनी. सर्व सुखाची लहरी. ज्ञाना अलंकापुरी अलंकापुरी आळंदी. हो माऊली, ज्ञानाबाई ज्ञानाई. आनंदाची स्थिती म्हणजे गोवीच्या शब्दाची अनमोल शक्ती. म्हणून अन्यत्र सुख बघूच नका, कुठे हुडकू नका सुखाला, कुणाकडे अपेक्षा पण करू नका. कोण तुम्हाला सुख देईल हे कधीही मनात आणू नका. सुख म्हणजे परमात्मा आहे आणि सुख म्हणजे श्रवण आहे. सुख म्हणजे नाम आहे, सुख म्हणजे ज्ञान आहे. सुखाचं नाव राम आहे. बापरे, सुखाचं नाव राम. मी टाका माझ्यातून निघा आणि मी पणा टाका तर तुम्हाला सुख भोगता येईल. माझं फक्त सुख दुःख देत आहे. माझा शब्द पुसून टाका, मी पणा धुवून टाका, अहंभाव संपून टाका, वृत्ती भगवंताला समर्पित करून टाका, ज्ञान आत भरून टाका आणि संताचे चरण मस्तकाला एक करून टाका. नमस्कार माऊली. पाप जुळून जातो, भेद पळून जातो, मी कोण पळून जातो. टिकटाक पावर तोंड जाळायचं, सावित्रीत पावर दुःख द्यायचं. समजलं ते तोंडाला तिखट भास्त जिभेला आणि श्रवण लाभत बुद्धीला. तमची कामवणी सुभटा उभारीला अंगवटा जयानराचा. सगळे दोषाचा एका ठिकाणी साठा म्हणजे तमगुणी माणूस. सगळे दोष येतात आपोआप पटापट पटापटा पटापटा पटापट. सर्व दोषाचा वसवटा साठा. तमच कामवणी सुभटा तमची कामवणी सुभटा उभारीला अंगवटा जया नराचा. जसं पिंड तमगुणाला बनलेला आहे तिथं तमोगुण राबत आहे, तिथं सगळ्या दोषाचा साठा आहे. किती सुंदर बाबा, किती मस्त आहे. पापे पोषिता दुःखे न सांडे जे जेवी. पापाला पोषलं, पापाला वाढवलं तर दुःखाची वाट बघून काय देत नाही. आणि पाप म्हणजेच तमोगुण आहे, त्याला पोषणं म्हणजे दुःख भोगणे. म्हणून तमोगुणाचा अर्जुन नाश कर, रजसाला बंद कर, सत्वाला अग्रेसर कर, चित्त माझ्याकडे स्थिर कर.
आणि एकांतात बुद्धीला धर, तेव्हा तुला माझा स्पर्श बघता येईल. नाहीतर तमगुण हा चांडाळ आहे, त्याचा विटाळ व्हावा. त्याला रोखावं कधीच तमत जाऊ नये. समोरचा जर अंगावर आला तर शांत मौन राहावं. त्याला लाज वाटून तो थांबतो. प्रयोग करून बघा, अनुभवाची वाक्य पाठ करून नाही. तेव्हा आत नको फार पळतात ते, आणि चांगल्या माणसाला जास्त त्रासदायक होतात, कारण त्याचा दोष नसतो. ते सहन करण्याची ताकद कमी असती, म्हणून ते शब्द आत नेऊ नका. आपण जर मनावर घेतले नाही तर शब्द तुम्हाला टोचत नाही, आणि तुम्ही शब्दाला धरलं तर तुम्हाला शब्द जगू देत नाही. आणि ती मार्गक्रमण करायली एक एक पावलानं बुद्धी भगवंताकडे चालली, आत्मसुखाला भोगायली. शब्दानं तिची स्थिती बदलायली, ती आवरणातून बाहेर यायली. तिला ईश्वराची जाणीव व्हायली, ती परमपदावर राहिली. हे शब्द, हे तम, हे गुण, हे अविद्येच आहे, आणि अविद्येचा नाश आहे. परमात्मा तुले पास आहे. तर परमात्माचं पुढचं प्रगती करा, हे शिका. की तमोगुण जर आपल्या अंगावर आले तर आपलं मन ठप्प, बुद्धी ठप्प, आणि वाणी बंद. असे काखे म्हणून निद्रे काही न मुखे, पापे पोषिता दुःखे न सांडिले. पापाला पोषण करतो, पोचतो, पवाडवतो, दुःखच भोगावं लागतं, त्याला कळत नाही. न सांडिले देवी, तो टाकत नाही पाप त्रास देणं. तो आळशी सुने काके, तो आळसाला काके घेऊन राहतो, सदा आळशी असतो, आणि आळसाचं जे कार्य तो करतो. म्हणून निद्रे काही न मुके, म्हणून तो निद्रेला सोडत नाही, झोपत राहतो, पडलेला असतो पलंगावर. मला नका झाली हर आराम, चला चलू दे. आणि देह धनाची या आवडी, सदा भय तया ते न सांडी. देह धनाची या आवडी, त्याला कुणाची आवड असते? देहाची आणि धनाची. देह धनाची या आवडी, या आवडी, सदा भय तया ते न सांडी. त्याला देहाची आणि धनाची खूप आवड आहे. आणि पुन्हा देह कधी पडेल त्याची भीती आहे, धन कधी जाईल त्याची भीती आहे. बर, विसंभू न सके धोंडी, काठी जैसे. बघा, विसंबीने सकी धोंडी. बघा, काठीन्य जैसे. तो एक क्षण विसंबत नाही. त्याला त्या ध्येयाची आवड, धनाची, त्या पैशाची, त्याला सोडत नाही. तो डोक्यात तसाच त्याचा देहभाव, धनाची आवड, त्याचा विचार सदा त्याच्या बुद्धीमध्ये सतत तरंगतो. ऐका, आणि पदार्थ जाती स्नेह, बांधणे म्हणून तो शावक ठाव. केला न सके पाप जाओ, कृतज्ञेसी जैसे. आणि पदार्थ जाती स्नेह, बांध मनीने तो सके ठाव. केला न सके पाप जाओ, कृतज्ञेसी जैसा. कारण त्याची कृतज्ञता जात नाही, म्हणजे तो आसक्ती जास्त असते. त्याच्यामुळे धन, देह, त्याचा संबंध, त्याची पूजा, भीती त्याच्या मनातून जातच नाही. नंतर काय म्हणले ते ऐका, पदार्थ जाती स्नेह, बांध मनवणे तो सुखे ठाव. त्यांचं ते जे पापने तो मगुन लोकांचं ते जातच नाही. न सके पाप जावो, कृतज्ञेसी जैसे. कृतज्ञ माणसानं किती जर पाप जरी दान करावं म्हटलं त्याच्या हातातून एमपी सुटत नाही. जसं त्याच्याकडून सुटत नाही पैसा, तसं ह्याच्यापासून तम सुटत नाही. किती मस्त दृष्टांत. त्याला देणं देणं माहित नाही, तो कवडी पण कोणा देत नाही.
तसं या पापी लोकांचं हे दुःख, हे मोह, हे वासना हे समजत नाही, ते सोडितच नाही, सोडत नाही. ते धन, देह, मोह, आळस, वासना काही सोडित नाही. प्रत्येक त्याची उपवादी दिली आहे ना, उपमा. चला. आणि असंतोष जीवेशी धरुणे ठेला अहर्णेशी म्हणून मैत्री तेनेशी विषादे केले, म्हणून मैत्री तेनेशी विषादे केले. असा तमोगुणी माणूस सदा असंतोषी असतो, दुःखी असतो. दुःखासंग त्याची मैत्री झाली, हा तमोगुणाचं सामर्थ्य पाव त्याच्यामध्ये आले. दुःखाशी मैत्री झाली, ते दुःख त्याला सोडून नाही, दुःख सोडतच नाही त्याला. सदा दुःखात भया चेहरा भयावं, चेहऱ्यावर कधी स्थिरता, एक पाव, एक शांत एक चेहरा असतो ना, एक प्रसन्न, तसा चेहरा नसतो त्यांचा. टकमक 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 टकमक, इतकी टकमक इथे दिसती. शांत नसतं ते माणूस. वाच 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 वाच, एक मिनिट पण ते शांत बसू शकत नाही. कारण ह्या अंतःकरणाची पावर शून्य असते. परमार्थाची स्थिती नाही. अधिकार शून्य हृदय, तर शांतताच नसते. कारण अंतःकरणाची योग्यता बिघडलेली असते. विषाद, दुःख असते तिथे सारखं. आणि दुःख तिथे मैत्री केली असते, मागं तमोगुण असतो. तिथे धनाशी लालसा असते, देहाचा संबंध असतो, देह माझा वाटतो, देहावर प्रेम येतं, नात्यावर जीव सोडतो, तो तमोगुणी असतो. जीव टाकावा ग्रंथावर, जीव संताला लावा. वासोटा सर्व दोष आता कळालं ते. सर्व दोष नाही, जिवंतपणी कधीच नाही. मेल्यावर पण होत माहित आहे, नंतरच माहित कुठलं होणार आहे. पण जिवंतपणी तिथे दुःखात पडत नाही. तमोगुणाचा एक प्रकार आहे, म्हणजे ते सामर्थ्य, पावर आहे तमाची. विषादे मैत्री केली, दुःखाची मैत्री केली त्या माणसानं. बाबा बाबा, चला बाबा, काय बोलावं याच्यावर. जगे भगवंता सोडून द्यावं, बोधात रमून जावं, नामामध्ये एक व्हावं, ज्ञानाचा आस्वाद घ्यावा, साधूचा संग करावा, वेदाचा रस्ता धरावा आणि अभेदात बुद्धीला बांधावं, त्याला साधक म्हणावं. साधक नाहीतर नाही. चला. संतोष जीवेशी धरून ठेवला अहर्णेशी, सदा मनामध्ये असंतोष, दुःख, चेहरा पडलेला, मनात तगमग तगमग तगमग. 10 मिनिट पण ते शांत नसते. शांत वृत्ती असावी, चित्त समाधान असावं, आत्मत्वाची जाणीव सतत घ्यावी, बुद्धीला बाजूला सारावं, संताच्या संगतीतल्या बोधाला धरावं, ओवीच्या शब्दाला स्मरावं, अनुभवाच्या राशीवर जगावं, वेदाच्या शक्तीला टाकावं, वृत्तीला वेदात्मक करावं, वेदाच्या शक्तीला आत भरावं, अविद्येला जाळून राख करावं आणि मनाच्या बुद्धीच्या देहाच्या संबंधाला भस्म करावं. त्याला तप म्हणावं, तप. हे शब्दाला जपावं आणि त्यासारखं वागावं, अनुकरण करावं या शब्दाचं. पाठ करणं, बोलणं वेगळं, पण ह्या वाक्याचं अनुकरण, ध्यान करणं वेगळं. खूप खूप कठीण अवस्था आहे, खूप काठिण्य मनाचं. लसना तेन सांडी रंदी, कापत्या शिळा ते व्याधी, तैसी केली वर्णावधी, विषादे तया. लसण कुठल्यानंतर तो खलबत्त्या धुतल्या तरी वास येतोच. तसा तमोगुणी माणसाचा तम जरी संपला तर त्याचा दोष तसा थोडा तरी वास रूपाने राहतोच हृदयात. तम तम. मग अपत्या चंडी गंदी, अपत्या ते शिळा व्याधी. शिळ खाल्लं तर अपत्य होत, रोग वाढतो. अपत्या ते शिळा व्याधी, शिळ खाणाऱ्याची व्याधी वाढते. चला पुढे.
तैसी केली मरणामधी विषादे तया. तसं मरणांत दुःख भोगतो. विषाद म्हणजे दुःख. तमोगुण त्याला देतो, पण तमोगुणातून तो बाहेर येत नाही. का बरं देवा? त्याला श्रवण नाही, त्याला भक्ती नाही, त्याला श्रद्धा नाही, त्याला अधिकार नाही. केवळ संसार. ह्या जन्माचं दुःख पैकी घेऊन दुसऱ्या जन्मात जाती पुन्हा. हे पोरग ह्याचं असं, ती पोरगी त्याचं तसं, हे घर इथं असं. हे वासना घेती इथं तर दुःख भक्तीच भक्ती मरेपर्यंत. पण मेल्यानंतर सुद्धा लिंग देहामध्ये तो देह, ती मुलगी, ते घर, तो पोरग, तो पसारा, ते सोनं, ते प्रॉपर्टी त्या वृत्तीमध्ये जसे घट्ट बसती. आणि ते मन, ती वासना, तो विषय, ते ज्ञानेंद्रिय, ते कर्मेंद्रिय याचा गुच्छा तसाच राहतो. आणि देह प्राण गेल्यानंतर तो जीवात्मा अधांतरी राहतो. आणि त्या वासनेमुळे, त्या कर्मामुळे त्याला जन्म येतो. आणि पुन्हा पुन्हा ती वासना, तो जन्म, ती मुलगी, तो प्रपंच, तो पोरग, तो पंतू, तो नातू घेऊन ती पुढे जाती. आणि ती वासना त्या लाखो जन्मामध्ये ते दुःख भोगती. ही अविद्येची स्थिती. बापरे. आणि जन्मोजन्मी तू तिला माझच म्हणलास, तुला कोणी सोडवणार नाही. या माझा करायचा कोणीच नाही. सद्गुरु वाचो. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज खून दिली माझी मज, माझी मज. म्हणून गुरुला प्राण लावत जावं. वेदाला शांत. आमच्यावर कृपा आहे. गंदी कापत्य शिळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे केला. मरणांत दुःख भोगतो तो मोहनी लोक माणूस, स्त्रिया तो पुरुष. आणि वैसा वित्त काम याचा वाढवी संभ्रम. म्हणून मध्ये आश्रम तोची केला. आणि वैसा वित्त काम याचा वाढवी संभ्रम. अजून काय काय होतं देवा? सांगतो अर्जुना. त्या तमोगुणामुळे त्या बुद्धीला काय काय दोष वाटतात. वैसा तारुण्य, पित्त, द्रव्य, पैसा, धन, कामू, विषयाच्या इच्छा, नाना इच्छा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, कामू. पुन्हा याचा वाढवी संभ्रम. ह्या विषयानं, ह्या पैशानं, ह्या धनानं, ह्या चांदीनं, ह्या सोन्यानं मला सुख मिळालं. वाढवी संभ्रम. एअरपड धोतारी त्या सोनं सुख दिलं असल तर राजे हे मुक्त झाले असते. आणि ऋषी राजाच्या पाशी राहिले असते. वनात गेले नसते ऋषी मुनी. नाही. हो माऊली, हो माऊली, अगदी खरे. त्याच्यात जसं गळ्यापाशी राहिले असते, त्यांना स्वीकारलं नाही. म्हणून वित्त, काम, धन, विषय, वासना हे सगळं त्याच्यापाशी मरणांत येतात जातात. तो मोगुणी असतो अर्जुना. म्हणून तमाचा भेद कर. प्रारब्धात जे आहे त्याचा स्वीकार कर. अट्टहास बंद कर. विषयाचा आणि बुद्धीचा संबंध कट कर. माझा आणि संबंध स्वीकार कर. श्रवणामध्ये बुद्धीला एक कर. भेदाचा नाश कर. अभेदामचा स्वीकार कर. ओवीचा जो प्रकाश आहे तो चित्तात धर अर्जुना. चित्तात कशाला ध्येय ठेवतो? चित्तात कशाला नाते भरतो? चित्तात कशाला अहंकार पेरतो? सांग अर्जुना. तो दुःखदायक आहे आणि हे सुखदायक आहे. सगळ्याला सुखाची शक्ती आणून देतात. वृत्तीला राम बनवून टाकतात. मनाला श्यामाकडे नेतात. आणि जगताचा जो दृश्याचा पसारा बंद करून टाकतात. दृश्य मावळत आणि दृष्टा प्रगटतो. सृष्टी संपत्ती आणि दृष्टी इति ही अनुभवाची स्थिती. टाकू अगीतेन सांडी तापू. छळा ते जातीचा सापू. का जगाचा वैरी वासिपू. अखंड जैसा
मंडळी वरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व साधू संतांची बजरंग बली की जय. चला 1 मिनिट थांबा, मला